ग्रीष्म किंवा शरद ऋतू आला की उन्हाचा पारा हा चढायला लागतो आणि वाढलेल्या उन्हामुळे बऱ्याच व्यक्तींना उष्णतेचे बरेच विकार होतात. त्यामुळे शरीरातील ही उष्णता कमी करण्यासाठी आज आपण एक उत्तम उपाय पाहणार आहोत. तो म्हणजे सब्जा बी. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत सब्जा बी म्हणजे काय? तो घेतल्याने आपल्या शरीराला काय-काय फायदे होतात? सब्जा बी घेण्याची योग्य पद्धत काय आहे? आणि कुठल्या गोष्टी सब्जा बी घेताना टाळायच्या आहेत? हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सब्जा बी म्हणजे सब्जा सीड्स, ज्याला आपण स्वीट बेसिल सीड्स असंही म्हणतो, ज्याला वनतुलसी असं म्हणतात आणि संस्कृतमध्ये त्याला बर्बरी किंवा खरं पुष्प असं म्हणतात. त्याचं लॅटिन नेम ऑसिमम बॅसिलिकम असा आहे. तर सब्जा बी ह्या हाय फायबर युक्त असतात, लो कॅलरीज त्याच्यामध्ये असतात आणि सब्जा बी मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, व्हिटॅमिन ए, बी, ई, के आणि ओमेगा 3 फॅटी एसिड्स रिच अशा ह्या सब्जा बी असतात. सब्जा बी ह्या शरीराला थंडावा प्रदान करतात. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात: वात, पित्त आणि कफ. सब्जा बी मुळे आपल्या शरीरातील वात आणि पित्त कमी व्हायला मदत होते. आपल्या शरीरामध्ये जे काही सगळे उष्णतेचे विकार आहेत, म्हणजे ज्या व्यक्तींची पित्त प्रवृत्ती आहे किंवा ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे, पित्तामुळे शरीरावर येणाऱ्या गांधी असतील, वारंवार येणारं उष्णतेमुळे तोंड असेल किंवा चेहऱ्यावर येणारे उष्णतेमुळे पिंपल्स असतील, उष्णतेमुळे येणारे शरीरावरील फोड असतील, वारंवार जर तोंडाला कोरड पडत असेल, ताप येत असेल, त्याचबरोबर शरीराचा दाह, संपूर्ण शरीराचा दाह होणे, तळपाय, तळहातांची आगाग जळजळ होणे, डोळ्यांची आगाग जळजळ होणे, यामध्ये सब्जा बी दिल्या तर त्याचा अत्यंत फायदा पेशंटला जाणून येतो. यूटीआय, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच पेशंट्सना लघवीला आगाग जळजळ होणे, वारंवार लघवीला येणे, पूर्ण लघवी साफ झाल्याचं समाधान न मिळणे, थेंब-थेंब लघवी होणे, अशा ज्या काही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे होणाऱ्या तक्रारी किंवा उष्णतेमुळे उन्हाळे लागण्याच्या ज्या तक्रारी असतात, त्यामध्ये सुद्धा सब्जा बी दिल्याने अतिशय उत्तम असा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण बघूया की आणखीन कुठले फायदे आहेत की जे सब्जा बी घेतल्याने आपल्या शरीराला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही, त्यांनी जर सब्जा बीचं सेवन केलं तर त्यांच्यामध्ये पोट साफायला मदत होते. कारण सब्जा बी ह्या फायबर युक्त आहेत. फायबर युक्त असल्यामुळे पोट साफ व्हायला, अशा व्यक्तींचं डायजेशन आणि मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करायला सब्जा बी हे फायदेशीर ठरतात. ज्या व्यक्तींना हृदयाचं आरोग्य उत्तम करायचंय, हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायचंय, त्यांनी तर आवर्जून सब्जा बी घेणं हे अतिशय उत्तम आहे. नंतर ज्या व्यक्तींमध्ये मधुमेह आहे, मधुमेहाच्या पेशंटमध्ये साखर नियंत्रित करण्यासाठी सुद्धा सब्जा बीचा फायदा होतो. सब्जा बी हे व्हिटॅमिन आणि मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स यामुळे रिच असल्याने याचा फायदा आपल्या केसांना आणि त्वचेला सुद्धा होतो. आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम, म्हणजे शरीर शुद्धीकरणाचं काम सुद्धा सब्जा बी घेतल्यामुळे निश्चितपणे होतं. त्यानंतर सब्जा बी हे चवीला मधुर आहे, गुणाने शीत आणि स्निग्ध आहे. ल्युब्रिकंट म्हणून ते काम करतं. आपल्या शरीराला वंगण पुरवण्याचं, ल्युब्रिकेशनचं काम करतं. स्निग्धता शरीराला प्रदान करण्याचं काम हे सब्जा बी कडून केलं जातं. त्यामुळे स्नायूंच्या आणि सांध्यांच्या सुद्धा आरोग्यासाठी सब्जा बी हे फायदेशीर आहे. त्याचबरोबर मानसिक आजारांमध्ये जसं की सतत येणारा जो ताण आहे, वारंवार होणारी चिड-चिड, अँक्झायटी, डिप्रेशन, मायग्रेन, डोकेदुखी, ज्या व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा सब्जा बी हे अतिशय फायदेशीर आहेत. मी आत्ताच सांगितलं की सब्जा बी हे स्निग्धता प्रदान करणारे आहेत. त्यामुळे शरीराला स्निग्धता मिळाल्यामुळे आपसुकच शरीराचा वात प्रकोप हा कमी होतो आणि वातामुळे आपल्या शरीराला एक प्रकारची जी अस्थिरता येते, चंचलता येते, मन अस्थिर होतं, अशांत होतं. त्यामुळे सब्जा बी घेतल्याने शरीराला एक प्रकारचा थंडावा, स्निग्धता मिळते, मन शांत, स्थिर होतं आणि त्यामुळे सगळे मानसिक आजार जे आहेत, ते सब्जा बी घेतल्याने कमी होतात. त्यामुळे मानसिक आजारांमध्ये सुद्धा याचे बहुगुणी असे फायदे आहेत. तर एवढे सगळे फायदे ह्या सब्जा बीचे आहेत. त्याचबरोबर एक आवर्जून गोष्ट सांगायची म्हणजे
ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा किंवा पोट साफ न होण्याची तक्रार आहे त्यांच्यामध्ये तर सब्जा फायदेशीर आहेतच. पण ज्या व्यक्तींना जुलाब होतात किंवा अतिसार होतात त्यांच्यामध्ये सुद्धा सब्जा दिल्याने त्यांचे जुलाब हे पूर्णपणे कमी होतात. म्हणजे सब्जा ही एक अशी गोष्ट आहे की जी बद्धकोष्ठतेमध्ये सुद्धा फायदेशीर आहे आणि होणाऱ्या जुलाबांमध्ये सुद्धा फायदेशीर आहे. आता प्रश्न राहतो की सब्जा घ्यायच्या कशा? ती घेण्याची योग्य पद्धत कोणती? तर सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की सब्जा आणि चिया सीड्स मध्ये फरक आहे. सब्जा ह्या दिसायला पूर्णपणे काळ्या आणि लंबगोलाकार असतात आणि चिया सीड्स ह्या थोड्याशा बुरकट व्हाईटिश ग्रे कलरच्या असतात. सब्जा पूर्णपणे काळ्या असतात. तर सब्जा ह्या कधीही आहे तशा फॉर्म मध्ये डिरेक्टली तुम्हाला घ्यायचे नाहीत कारण त्या पचायला खूप जड असतात. नेहमी सब्जा 1 टेबलस्पून सब्जा पूर्णपणे 1 चमचा सब्जा आपल्याला अर्धा ग्लास पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटात त्या पूर्णपणे भिजतात. परंतु आपल्याला अर्धा तास भिजल्यानंतर सब्जा सेवन करायला त्या उत्तम राहतात. सब्जा ज्यावेळेला पाण्यामध्ये भिजवले जातात त्यावेळेला त्याचं आकारमान बऱ्याच प्रमाणात वाढतं. त्या फुगल्या जातात आणि ग्लासमध्ये एक पांढऱ्या रंगाचा थर जमा होतो. जेली लाईक स्ट्रक्चर कफासारखं स्ट्रक्चर सब्जा येतं आणि त्यानंतर त्या खाण्यास योग्य होतात. त्यामुळे सब्जा ह्या नेहमी पाण्यात अर्धा तास भिजवल्यानंतरच आपल्याला खायला योग्य राहतात. म्हणून सब्जा ह्या पाण्यात भिजवूनच घ्यायच्या. आता ह्या कशा-कशामधून तुम्ही घेऊ शकता? तर पाण्यामधून तुम्ही घेऊ शकता. जे पाणी तुम्ही पिण्यासाठी बॉटल घेऊन जाता बाहेर, त्यामध्ये तुम्ही 1 चमचा सब्जा घालून ते पाणी थोडं-थोडं करत पिऊ शकता. त्यानंतर नारळ पाणी आहे, ताक आहे, दूध आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आहेत. जसं की लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे. या सरबतामध्ये जर तुम्ही 1 चमचा सब्जा घालून घेतलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर मिल्क शेक आहे, फालुदा आहे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा दुपारी असे सब्जा घालून ते थोड्या-थोड्या वेळाने पिलं तर तुमच्या शरीरातली संपूर्ण उष्णता, दाह आणि पित्ताचे सगळे विकार निश्चितपणे कमी होणार आहेत. आता सब्जा घेताना कुठल्या वेळेला आपल्याला घ्यायचं आहे? तर सकाळी आणि दुपारी घ्यायचं आहे. रात्री सब्जा घेणं आपल्याला टाळायचं आहे. एखादी गोष्ट जर चांगली आहे म्हणून आपण सततच घेत राहिलो, तर त्याचा अतिरेक झाल्यामुळे त्याचा थोडासा तोटा आपल्या शरीराला होण्याची शक्यता असते. जसं की सब्जा जर तुम्ही 15 दिवसांपेक्षा जास्ती दिवस घेत राहिलात, तर शरीरातील कफदोष वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे 15 दिवसासाठी सलग सब्जा तुम्ही दिवसातून सकाळी दुपारी 1-1 चमचा घ्यायचा आहे. 15 दिवसानंतर थोडासा 15 दिवसाचा गॅप टाकायचा आहे आणि पुन्हा 15 दिवस तुम्हाला ते घ्यायचं आहे. रात्री सब्जा घेणं टाळायचं आहे कारण त्यामुळे कफदोष हा वाढला जातो. उन्हाळ्यामध्ये किंवा ऑक्टोबर हीटमध्ये सब्जा घेतल्याने तुमचे उष्णतेचे विकार कमी होतात. थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला सब्जा घेणं टाळायचं आहे. लहान मुलांना सब्जा देणं टाळणं उत्तम राहतं कारण ते गिळताना जर त्यांच्या घशामध्ये वगैरे अडकलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांना सब्जा देणं टाळायचं आहे. प्रेग्नन्सी, लॅक्टेशन अशा कंडिशनमध्ये सुद्धा सब्जा घेणं हे टाळलं तर उत्तम राहतं. तर बहुगुणी असा सब्जा आपल्या लिव्हरला, आपल्या शरीराला थंडावा प्रदान करणारा आहे. या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही तो घेऊन पहा. निश्चितपणे तुमच्या उष्णतेच्या सगळ्या तक्रारी कमी होणार आहेत. त्याचबरोबर माझा लिव्हर डाएट वरती एक व्हिडिओ आहे. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जेणेकरून लिव्हरला थंडावा देणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारात समाविष्ट कराल आणि उष्णतेच्या विकारांपासून दूर राहाल ही अपेक्षा आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारा. माझी फ्री अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करायची असेल, ज्यांना पित्ताचे त्रास आहेत, उष्णतेचे त्रास आहेत, अशा व्यक्तींनी माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.